आहे आणि त्यांचा एक सैनिक म्हणून माझा टार्गेट आहे की मुलुंडला लवकरात लवकर आपण झोपडपट्टीमुक्त कसं करू शकतो. मला असं वाटतं आरोग्य आणि शिक्षण ह्या क्षेत्रात देखील तुमचं काम नक्कीच आहे. श्री चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी वैद्यकीय उपचार तुम्ही गेल्या अनेक दशकं आता देताय. तर किती अशी माणसं ज्यांचा या सगळ्याचा त्यांना फायदा झाला असेल असं तुम्हाला वाटतं या योजनेमुळे? अशा नंबर मी कधी बघितला नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तो नंबर आता एकंदरीत 5-6 वर्षाचा बघितला तर हजारोमध्ये निश्चित असणार. आणि आम्ही ट्रस्टच्या माध्यमाने काय करतो की एखादा विद्यार्थी आला आणि बघा हे जीवन आहे, आयुष्यात उतार चढाव होत असतात आणि कधी त्यांच्या आईबाबांची आर्थिक परिस्थिती नसेल, ते मला भेटायला आले की आम्ही एक रक्कम ठरवली आहे, प्रति विद्यार्थी तेवढी रक्कम आम्ही डायरेक्ट शाळेच्या नावाने चेक देऊन टाकतो. त्याचबरोबर एखादा गरीब हे उपचार घेत असतो, कधी त्याला MRI लागते, कधी CT स्कॅन लागते, कधी हॉस्पिटलमध्ये पैसे कमी पडतात, तर आम्ही हॉस्पिटल आहे किंवा MRI स्कॅनिंग सेंटर आहे त्याच्या नावाने डायरेक्ट चेक देतो, पाठीमागे पेशंटचं नाव लिहितो, त्यांना सांगतो तुम्ही जाऊन द्या. कारण मला असं वाटतंय जे शिकवण माझ्या वडिलांनी मला दिली की तुम्ही आयुष्यात जे तुमची कमाई आहे त्याचा एक भाग तर आपण आपल्या कमाईमधनं लोकांसाठी केलंच पाहिजे. कारण चांगले कर्म केले तर तुमचं नेहमीच चांगलं होणार. आणि शेवटी आपल्या धर्मामध्ये तर आहे की कर्म चांगले करा. आपल्या भगवद्गीतामध्ये पण लिहिलेलंच आहे की तुम्ही कर्म करा आणि रिझल्टची चिंता करू नका. मी त्या प्रिन्सिपलला मानणारा व्यक्ती आहे की आज देवानी मला दिलंय तर कुठे नाही तर कुठे आपल्याच मुलुंडमध्ये राहणारे आपलेच लोक, त्यांनाही आपल्या इन्कममधनं एक 10% तर त्या कॉजमध्ये गेलंच पाहिजे. खरं.